भाऊ ऐक ना, अरे माझा मोबाईल आहे ना फुटलेला आहे. मला आहे ना तुझ्या ना कार्ड वरती आहे ना मोबाईल घेऊन दे ना प्लीज. माझं सिबिल स्कोर खराब आहे. तुझं आहे ना बजाजचं कार्ड? मी अरे सुशांत, काय आलं माहितीये का, आहे माझ्याकडे कार्ड. पण अरे तू वेळेवर भरशील का, नाही तर मला प्रॉब्लेम येईल रे. अहो एक पण हप्ता चुकवणार नाही. मी एक वेळेस आहे ना जेवण सोडीन, पण तुमचा हप्ता पहिल्यांदा भरेल. बघ भाऊ, आजपर्यंत आहे ना भरपूर मी काय घेतलंय, मोबाईल घेतलाय, टीव्ही घेतलाय, पण एक पण हप्ता चुकलं नाही, एक माझं चेक सुद्धा बाउन्स झालं नाही. त्यामुळे भाऊ वेळेवरती भरायचं असलं तर देतो. अहो 5 तारखेचा हप्ता आहे ना, 2 तारखेला तुझ्या हातात पैसे देईन. मग तर झालं. ठीक आहे भाऊ, तू म्हणतो तरी विश्वासाने देतो तुला. आणि जेव्हा तेव्हा घ्यायचं आहे ना मला सांग, मग आपण दोघं जाऊ. भाऊ सुशांत, काय माहितीये का, पैसे लागले वेळेवरती माग, पण हप्ता भरे वेळेवरती. पण आजपर्यंत माझं सिव्हिल इतकं भारी आहे ना, तुझ्यामुळे मला खराब करू नको प्लीज. अहो बास का एवढं प्रेमाने देतो राव. तुमच्यामुळे आज फायनान्स वरती मला मोबाईल भेटला ना. नाही नाही, पण त्याच्यामुळे सांगतोय की अगदी नक्की हा, नक्की नक्की. चालेल. रोहिदास बेडगे तुम्हीच का? हा बोला की. तुम्ही फायनान्स वरती मोबाईल घेतला तुमच्या नावावरती हो. ऍपलचा. त्याच्यामध्ये तुम्ही 2 हप्ते बरोबर भरलेले आहेत. बाकीचे 2 हप्ते तुमचे पेंडिंग आहेत. तर मग ते कशामुळं? तुमचा फाईन पण तुम्ही भरला नाहीये. हो, मोबाईल घेतलाय बरोबर आहे, पण ते माझ्याकरता नाही घेतलंय, मित्राकरता घेतलेलं आहे. पण त्याने पैसे देत नाही, आता मी काय करू आता? रोहिदास बेडगे, ते तुमचा प्रश्न आहे. तुम्ही मित्राला मोबाईल घेऊन दिलाय. एकतर मोबाईलची अमाऊंट भरा, नसेल तर तुमचा मोबाईल द्या. कसं आहे, तुम्हाला लोकांना जेव्हा कुठली गोष्ट तुमच्याकडनं पाहिजे असती ना, तेव्हा लय गोड बोलतात. पण आता जेव्हा हप्ते भरायची वेळ आली ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्या मागे भीक मागत पळावं लागते. आणि ह्या छोट्याशा गोष्टीमुळे ना, तुमचं हप्ते मागत तर फिरावंच लागेल, पण तुमचे जे चांगले संबंध आहेत ना, ते पण खराब होतात दादा. एवढं लक्षात ठेवा.